बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आगे आगे देखो होता है क्या। आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला। महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली। बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोहांवर प्रहार म्हणजे शिवसेना, सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना। माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना आणि शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा जय जयकार म्हणजे शिवसेना। ही शिवसेना, ही शिवसेना। आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले। सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केला। मोदीजींचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे, देशाच्या गौरवशाली प्रगतीचं प्रतीक आहे। 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिम्मत कुणी केली नाही, असे बेदाग प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब आहे। 33 देशांनी सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिले। हा मान फक्त मोदीजींचा नाही, तुम्हा सर्व प्रत्येक भारतीयाचा। अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं। ही स्वप्न कुणाची होती? ही स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती, ती पूर्ण केली। आणि 12 वर्ष यशस्वीपणे कारभार केल्याबद्दल दिल्लीमध्ये एनडीएच्या माध्यमातून अभिनंदन प्रस्ताव होता आणि त्या एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये तुमच्या शिवसेनेला मानाचं पान देण्यात आलं। मी स्वतः अभिनंदनपर भाषण केलं आणि आजच्या जाहीर सभेतही आपण शिवसेनेच्या वतीने आदरणीय मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव इथे करूया। सर्वांनी उभा राहून दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये मोदीजींचं अभिनंदन करूया। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद, धन्यवाद। भारताला महासत्ता करण्याचं 140 कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मोदीजींना मिळो, ही आई जगदंबेकडे प्रार्थना करूया। आपल्या अमित भाईंचं देखील मी अभिनंदन करतो। केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं। 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं। आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं असतं।
अभिनंदन केलं असतं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु आज आपण पाहतोय, आज जे देशाला पुढे नेतात, देश प्रगतीपथाकडे नेतात, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प करतायत, त्यांना रोज आरोप करतात, त्यांच्यावर प्रत्यारोप करतात. आणि म्हणून त्याने लोकांनी त्यांना त्यांची जाण दाखवली आहे. यंदाचं वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी, व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचं काम तुम्ही केलंय. हेच खरी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना खरी आदरांजली. मगाशी रामदासबाई म्हणाले, बाळासाहेब बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. खरं आहे ते. त्यांच्या मनासारखं त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात देखील आनंद वाटत असेल.